हाय, कसे आहात? चला आज बनवूया घरच्या घरी कमी वेळात पांढऱ्या शुभ्र कुरवड्या. काही ठिकाणी कुरवड्या म्हणतात, काही ठिकाणी कुरड्या म्हणतात. तर दोन्ही पण एकच वर्ड आहेत. आपण बनवणार कुरवड्या. कुरवड्या बनवण्यासाठी पहिले तर आपल्याला गहू स्वच्छ नितळ पाण्यात धुवून नितळ पाण्यात ते भिजायला घालायचे. तर आपण याला 3 दिवस भिजायला घालणार आहोत. 2 तास भिजायला घाला आणि कुरवड्या बनवा. असं जे ट्रिक यूज करतात त्या कुरवड्या पांढऱ्या होत नाहीत, लाल उठतात. त्याच्यानंतर ते 1 दिवस भिजायला घाला मग करा, त्यात सुद्धा लाल उठतात. 3 दिवस भिजायला घालायचे म्हटल्यानंतर आपल्याला गहू धुवून घ्यायचे डेली. म्हणजे भिजायला घातल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपण चीक चुरेपर्यंत आपल्याला 3 दिवस गहू धुवायचेत आणि रोज चेक करायचे. बघा दुसऱ्या दिवशीचा चीक जरासा निबार येत होता आणि तिसऱ्या दिवशीचा चीक व्यवस्थित, म्हणजे आता हे गहू आपल्याला वाटण्यासाठी रेडी झालेले आहेत. तर हा आपला तिसऱ्या दिवशीचा आहे. तर याच्यातून चीक व्यवस्थित बाहेर येतो आहे आणि ज्यावेळेस 2 दिवस गहू भिजतात पण त्याच्यातून चीक व्यवस्थित बाहेर येत नाही, रफ आणि जाड बाहेर येतो. त्याच्यानंतर आपण मिक्सरला वाटू शकतो किंवा एखाद्याला खूपच हे असेल तर ते वरवंटा पाट्यावरती पण वाटू शकतात. व्यवस्थित चुरून गाळून चीक आपल्याला रात्रीसाठी ठेवून द्यायचं आहे. त्याच्यात आपल्याला तुरटी टाकायची, म्हणजे दुसऱ्या दिवशी चीक व्यवस्थित निघतो. जेवढा आपला चीक निघेल तेवढंच आपल्याला पाणी तापायला ठेवायचे. त्याच्यात जिरी टाकण्यासाठी जिरी बारीक करून घ्यायची, म्हणजे जिरी अडकत नाही. सोऱ्याला तेल लावा, म्हणजे जे कुरवड्या घातल्यानंतर तुमच्या सोऱ्यात ते राहणार नाही. त्यानंतर जे आपली चाळण राहते, आपण चाळणीने गाळतो पिठाच्या, तर त्यालासुद्धा तेल लावा, म्हणजे त्याला चिकटलेलं जो चीक आहे तो त्याला राहणार नाही. कारण जर तेल नाही लावलं तर तो तसंच राहतो, व्यवस्थित निघत नाही. त्यानंतर पाणी उकळायला ठेवायचे. त्याच्यात जिरी टाकायची जी आपण बारीक केली होती, त्याच्यात मीठ टाकून ते मीठ ढवळून व्यवस्थित मीठ विरघळवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर स्लो ह्याच्यात चीक एकाने ओतायचा, एकाने व्यवस्थित तो हलवायचा आहे. त्याच्यात गाठी होऊन द्यायची नाही. त्याच्यात जर गाठी झाल्या तर सोऱ्यातून आपल्या गाठी खाली येत नाहीत, त्याच्यामुळे आपल्या कुरवड्या व्यवस्थित होत नाहीत. म्हणून फेटत राहायचे. जेवढा चांगला तुम्ही चीक फेटताल तेवढ्या चांगल्या कुरवड्या होतात, तेवढा चांगला चीक तुमचा शिजतो. चीक फेटायला इतका जड राहतो की तो एका माणसाने म्हणजे ते फेटू शकत नाही. त्या माणसाचे हात दुखून येतात. म्हणून शक्यतो तुम्ही सोबत 1-2 बायका किंवा बऱ्याच बायका मिळून बनवतात, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम राहत नाही. प्रत्येकाने मिळून फेटलं तरी चालेल किंवा एकदम दोघींनी कॉमनली दोघीच फेटू शकतात, त्याच्यापेक्षा जास्त तरी फेटू शकत नाहीत. तर त्याच्यात गिठोळे बनवून द्यायचे नाहीत, व्यवस्थित सगळा चीक फेटायचा आहे. चीक फेटून झाल्यानंतर आता बघा आपल्या कुरवड्या घालण्यासाठी व्यवस्थित तयार झाले आहे. या आपल्या कुरवड्या किती छान पांढऱ्या शुभ्र झाल्या आहेत, अजिबात अळणी झालेल्या नाही आहेत. जास्त जिरी म्हणजे मोठी आपण ठेवली होती त्याच्यामुळं ती जिरी कुततही नाही आहे, जिरीचा खूप जास्त फ्लेवरही येत नाही. या अशा प्रकारे आपल्या एक खाट कुरवड्या मस्त झालेल्या आहेत. त्याच्यातून तुम्ही जर बारीक सोऱ्याची तार यूज केली तर खूप छान दिसतात, खूप छान होतात. यानं वाळवल्यानंतरच्या कुरवड्या आपल्या बघा किती छान वाळलेल्या आहेत. आणि आता तुम्ही याला वर्षभर स्टोअर करू शकता. आता बघा यात तळल्यानंतर किती पांढऱ्या शुभ्र दिसतात. तर अशाच कुरवड्या किंवा अशाच किचन टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.